निवडणूक काळामध्ये बोगस दाखल्यांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो आणि असंच काहीच प्रकरण कोल्हापुरात झालंय का असा एक संशय निर्माण झालेला आहे. कारण एससी आरक्षण बचाव या समितीकडनं 9 मार्च रोजी एक आंदोलन करण्यात येणार, मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चामध्येच ही सगळ्यात महत्वाची मागणी आहे. कोल्हापुरातल्या काही नगरसेवक असतील, काही नगराध्यक्षांनी बोगस दाखले काढून निवडून आल्याचा प्रकार त्यांनी उपस्थित केलेला आहे. हा प्रश्न उपस्थित केलेला आहे. माझ्यासोबत याच संदर्भात बोलण्यासाठी माझे आमदार राजीव आवळे साहेब आहेत. साहेब, काय नेमकं हे प्रकरण आहे? ते प्रकरण असं आहे की हे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गडिंग्लज, इचलकरंजी आणि हातकड तालुक्याच्या चंदूर जिल्हा परिषद इथल्या लिंगायत समाजातल्या काही प्रमुख कार्यकर्त्यांनी जे आता महाविकास महायुतीतले प्रमुख कार्यकर्ते आहेत, म्हणजे भाजप आणि राष्ट्रवादीचे सत्ताधारीची ही सगळी कार्यकर्ते आहेत, या मंडळींनी सत्ताधाराचा वापर करून प्रशासनाला हाताला धरून या माणसांनी बोगस दाखले, एससीचे दाखले काढलेत आणि राजकीय त्याचा लाभ या ठिकाणी घेतलेला आहे. त्यामुळे एससी वरती अतिक्रमण या ठिकाणी सुरू आहे. या माणसांना मागासवर्गीय जातीचे जरा सुद्धा चटके कुठं भोगलेले नाही आहेत. ही मंडळी लिंगायत समाजातली आहेत, मंदिरातल्या पूजा अर्चा करणारी ही माणसं आहेत आणि या माणसांनी राजकीय लाभ घेण्यासाठी म्हणून सत्ताधाऱ्यांना हाताला धरून त्यांच्या नेत्यांना हाताला धरून मग कुणी राष्ट्रवादीच्या आमदार मंत्र्यांना हाताला धरलं, कुणी भाजपच्या आमदार मंत्र्यांना हाताला धरलं आणि प्रशासनाने प्रांताधिकाऱ्याला हाताला धरून बोगस दाखल्याचा वापर करून त्यांनी त्या ठिकाणी राजकीय लाभ घ्यायचा प्रकार सुरू झालेला आहे. आता म्हातारी मेलेलं दुःखणं काळ सोकवणारा, त्यामुळे आम्ही एससी जातातले सगळे 56 जाती, निवळ मातंग महार नाहीत तर आम्ही सगळे मातंग असेल, महार असेल, चर्मकार असेल, आमचा कैकाडी समाज असेल, सगळ्या समाज 56 जाती यावेळी 9 तारखेला आम्ही या संघर्ष मोर्चामध्ये सहभागी होणार आहे आणि या बोगस दाखले देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये आता आवाज उठवणार आहे. एकतर ती बोगस दाखले अवैध ठरवावेत आणि या अधिकाऱ्यांच्यावर ज्यांनी बोगस दाखले त्यांच्यावर ताबडतोबीने निलंबनाची कारवाई करावी, ही प्रामुख्याने आमची मागणी असणार आहे. ही मागणी मान्य झाल्याशिवाय हे जन आंदोलन थांबणार नाही आणि आता आम्ही सगळे संघटना, पक्ष, गटतट बाजूला ठेवून माहितीतली काही मंडळी आमच्या बरोबर आहेत, सगळेजण आरपीआयचे कार्यकर्ते आमच्या बरोबर आहेत. सगळ्यांनी आता हा प्रश्न समाजावरती आणि जातीवरती एससीचा लाभ बोगस घेण्यापर्यंत ह्या लोकांची धाडस झालेली आहे. म्हणजे सत्तेचा किती गैरवापर या माणसांनी करायचा हे आता या ठिकाणी आपल्याला दिसून यायला लागलेलं आहे. त्यामुळे आम्ही सगळे गटतट पक्ष बाजूला ठेवून एससीचं आरक्षण वाचवण्यासाठी, यामध्ये अतिक्रमण होऊ नये ही काळजी घेणं, जी 56 आरक्षण जाती आहेत त्यांनाच त्याचा लाभ मिळाला पाहिजे ही भावना आम्हा सगळ्यांची आहे आणि त्याच्यासाठी हे जनांदोलन 9 तारखेला संघर्ष मोर्चा आम्ही या ठिकाणी करतो. खरं तर निवडणूक काळामध्ये तुम्ही हा प्रश्न उपस्थित केला होता आणि त्याचे पुरावे काय आपल्याकडे आहेत? त्याचे पुरावे सुद्धा आहेत. जिथं जिथं अशा पद्धतीनं बोगस दाखलेचा वापर झाला तिथल्या कार्यकर्त्यांनी त्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे ते पुरावे दाखल केले, परंतु सत्ताधारी आमदार आणि मंत्री त्यांच्या असल्यामुळं त्यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचा निर्णय सुद्धा मंत्री आणि आमदारच घेत होते. त्यामुळं दाद मागणाऱ्या किंवा हरकत घेणाऱ्या कुठल्याही कार्यकर्त्याला तिथं दाद मिळाली नाही आणि ज्यावेळी हरकत घेतली त्यावेळी राखून ठेवलं, तुम्हाला उद्या यावरती सांगतो म्हटले आणि दुसऱ्या दिवशी हातकण तालुक्याचे प्रांताधिकारी हजर राहिले नाहीत आणि डायरेक्ट बोर्डवरती तो अर्ज वैध ठरवला. त्यामुळं कुणालाही त्या ठिकाणी हरकत घेऊन त्याचा निकाल देण्याचं काम या ठिकाणी झालेलं नाही. लोकशाही पद्धतीनं काही काम झालेलं नाही. सगळं म्हणजे अगदी हुकुमशाही पद्धतीनं हा बोगस दाखला या ठिकाणी रेटण्याचं काम केलेलं आहे. जे निवडून आलेले नगरसेवक, नगराध्यक्ष त्यांची नेमकी नावं काय आहेत, कुठली आहेत? यामध्ये प्रामुख्यानं अलका अशोक स्वामी इचलकरंजीच्या भाजपच्या नगरसेविका आहेत. चंदूरचे जिल्हा परिषद सदस्य महेश पाटील आहेत, दुर्गुण पाटील म्हणून आहेत त्यांचं नाव, उर्फ महेश पाटील आहेत, ते जिल्हा परिषद सदस्य भाजपचे आहेत आणि गडिंग्लजचे नगराध्यक्ष त्रुबटकर हा ते राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष आहेत. ही सगळी मंडळी या महायुतीतले सगळे प्रमुख कार्यकर्ते आहेत आणि त्यांनी सत्तेचा वापर केला हे सरळ सरळ या ठिकाणी दिसून येतं. धन्यवाद साहेब. खरं तर साहेबांनी सांगितलं की सत्तेचा गैरवापर करून अशा पद्धतीनं बोगस दाखले जे आहेत ते काढले जात आहेत आणि याच विरोधात एक जन आंदोलन जे आहे ते अनुसूचित जातीकडून, जमातीकडून उभारलं जात आहे. विशाल पुजारी, NDTV मराठी, कोल्हापूर.